रस कमी काढतोय आणि खातो जास्त आहे. झिंका चिका झिंका चिका झिंका. हॅलो नमस्कार. आमचा पहिला हा यूट्यूबचा व्लॉग करायचा प्रयत्न आहे आणि आज काय आहे? शनिवार. आज आहे सॅटर्डे आणि आम्ही दोघं वर्किंग असल्यामुळे आज आमचा विचार आहे की आणि मँगो सीझन आलेला आहे तर विचार आहे की पहिला आंब्याचा रस आणि पोळी करायचं बेत आहे आज. सुरुवात त्याच्यापासून करायचं असं विचार आहे या व्लॉग सिरीजचा. बघूया आंबे मिळत आहे का. आम्ही आता चाललो आहे आंबे घ्यायला. आंबे जर मिळालेत चांगले कारण की आम्ही राहतो हैदराबादला, जे तुम्हाला पुढच्या व्लॉग्समध्ये हळूहळू समजेलच. आणि आपल्या महाराष्ट्रासारखे इथे आंबे तेवढे चांगले मिळत नाही, शोधावे लागतात. तर बघूया कोणते आंबे मिळत आहे आणि जर आंबे मिळाले तर आंब्याचा रस करायचा असा विचार आहे. करायचा का? चालेल ठीक आहे. चला आंबे शोधायला आंबे घ्यायला जाऊया. लेट्स गो. रस करायला किती आंबे लागतील? 2 आंबा. परत आलेलो आहे आणि आता आम्हाला मिळाले आहे आंबे. तर पहिले मी दाखवतो तुम्हाला काय मिळालं आहे. आम्ही बेसिकली गेलो होतो केशर बघायला कारण की केशरचा रस म्हणजे आम्हाला तरी आवडतो. हे मिळाले केशर आणि त्याच्याबरोबर अजून एक व्हरायटी होती त्यांच्याकडे जिचं नाव आहे, काय नाव होतं? मल्लिका होतं ना. मल्लिका माहिती नाही याला आपल्याकडे काय म्हणतात महाराष्ट्रामध्ये, पण इथे मल्लिका म्हणतात. मी कधी म्हणजे खाल्लाही असेल आधी जर त्याला दुसरं काही म्हणत असतील तर, पण मला आता आठवत नाही. पण याचा आम्ही रस करणार आहे. केसरचा रस करायचा का काही एकत्र नाही बाबा, एकत्र नाही. केसर आहे. ओके. तुमची पण बायको अशा पिशव्या जमा करते का हे सांगा कमेंट्समध्ये. हे बघा आम्ही पाण्यात भिजत घातलेले आहेत आंबे. काय पाण्यात टाकलेत आंबे थोडे त्याला हे व्हायला. आता याला रस करूया. आंब्याच्या रसाबरोबर आम्ही म्हणजे आमच्याकडे आम्ही जळगावचे, खानदेश महाराष्ट्रामधला जो भाग आहे त्याच्यामधले, आमच्याकडे आम्ही कांद्याची भाजी किंवा मग वड्यांची भाजी करतो, ज्याला करोडे पण म्हणतात खानदेशामध्ये. तुम्ही काय करतात ते तुम्ही सांगा. काय करायचं? कांदे करायचे, करोडे करायचे. करोडे नाही, मी नाही खात. मला कांदे आवडतात, कांद्याची भाजी आवडते. कांद्याची भाजी करूया. चला लागा कामाला. काय करून देऊ? कांदा चिरून दे मला. आणि काय करतोय? आंबा तोडतोय. रस काढायचा आहे तर पहिले त्याला थोडंसं हे करून घेऊ. हा आंबा चोर. आंब्याचा रस काढून झालेला आहे. आता स्नेहल करते. काय करते स्नेहल? पोळ्या आणि कांद्याची भाजी. कांद्याची भाजी आणि पोळ्या करते. फायनली आमचा आंब्याचा रस झालेला आहे कम्प्लीट. हे आमचा बेत. वेलकम बॅक. आम्ही आलो आहे आता घरी. थोडं संध्याकाळ झाली आहे आणि आता विचार करतो आहे हा व्लॉग इथे एंड करायचा. शॉपिंगला गेलो होतो पण शॉपिंग काही केली नाही कारण की आमच्या मॅडमला काही पटलं नाही. आवडलं नाही, त्यामुळे आम्ही शूट पण काही जास्त केलं नाही. पण पुढच्या वेळेस शूट करायचा विचार आहे. तर असा होता आमचा पहिला व्लॉग ज्याच्यामध्ये आम्ही आंब्याचा रस केला, मस्त जेवण केलं, लंच आणि छान सॅटर्डे स्पेंड केला. अशा पुढे पण व्लॉग्स टाकायचा आमचा विचार आहे. टाकत जाऊ आपण, टाकत जसं जाऊ. जमेल तसं.
हां जसं जमेल तसं ब्लॉग टाकायचा विचार आहे. आणि जसं जसं जिथे जिथे जाऊ तिथे तिथे एक्सप्लोअर करू हैदराबाद आणि आमची लाईफ, आणि तसं तुम्हाला दाखवू व्हिडिओ ब्लॉग करून. तर जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर सांगा काय आवडलं आणि काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे ते पण सांगा. पुढच्या जर्नीसाठी आम्हाला या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत, आपल्या मराठी कम्युनिटीसोबत आणि सबस्क्राईब करा. काय आता थँक्यू बाय बाय. नाही जमत कॅमेरा इथं आहे. अरे कॅमेरा इथं आहे.